नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळ्याच गोष्टींवर आता परिणाम होताना दिसत आहे. जास्त करून जो परिणाम आहे तो डिझेल आणि इंधनावर होताना दिसत आहे. त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या ज्या बोटी आहेत त्या कमी झालेल्या आहेत. त्याचबरोबर माशांची संख्याही कमी झालेली आहे. त्यामुळे मासे प्रेमी असू दे किंवा मासे व्यावसायिक असू दे, यांच्या धंद्यावर आणि पोटावर आता कुठेतरी पाय येताना दिसत आहे. त्यामुळे मच्छी ही महागलेली आहे. आता गुड फ्रायडे आहे, त्यानंतर शनिवार रविवार आहे. तुंबड भरलेली असते मार्केटमध्ये ग्राहकांची, पण सध्या ही आवक आता कुठेतरी कमी झालेली पाहायला मिळत आहे. तर याचाच आज आपण एकंदरीत आढावा घेणार आहोत. सध्या मच्छीचं मार्केट टाईट आहे, मच्छी महाग आहे. तर त्याला एक कारण ते पण आहे, मच्छी पण कमी झालेली आहे आणि गव्हर्नमेंटनी डिझेलच्या पासून बोटीवाल्यांची सबसिडी पण एक रद्द केलेली आहे. त्यामुळे अजून त्यात मच्छीवर परिणाम झालेला आहे. गुड फ्रायडे, उद्या शनिवार आहे, रविवार 3 दिवस मच्छी खाणारे जे प्रेमी आहेत ते बाजारात येत असतात. काय भाव आहे साधारण माशांचा भाव? माशांचा भाव भरपूर आहे. पापलेट पण आपण घेतले किलोला 6 वाले तर 1200 रुपये आहे. घोळ आहे 1200 रुपये किलो. बोंबील आहेत जागेवर 400 रुपये किलो. कोलंबी आहे सफेद कोलंबी 400 रुपये किलो. मच्छी भरपूर महाग आहे. जास्त आहे आता दर जरा. पहिला कमी होते थोडे. साधारण म्हणजे पापलेट होते ते हेच किलोला 6 वाले 800 रुपये किलो होते, ते आता 1200 झाले. असं झालेलं. आता ते काय डिझेलचा जर सबसिडी गव्हर्नमेंटनी सबसिडी कमी केली तर त्याच्यावर काहीतरी थोडा परिणाम होईल. तसा सरकार शेतकऱ्यांना जर त्यांची जरा अवकाळी पाऊस आला, त्यांची ऊस पडली का बाजरी खराब झाली तर त्यांना पैसे देतात दुष्काळी. आमच्या कोळी लोकांना काही देत नाही. कोळी लोकांना कसलाच पैसे देत नाही. मग आमचा पण तसाच धंदा आहे ना. आम्ही पण शेतकरी, कोकणातले पण शेतीचाच व्यवसाय ना हा पण आहे मच्छीचा. मग आम्हाला पण त्यांनी गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. मदत केली पाहिजे ना. जे आम्हाला पावसाळ्याचे 4 महिने असतात त्याची आम्हाला भरपाई दिली पाहिजे गव्हर्नमेंट पावसाळ्या वेळेला. आणि आता पण सबसिडी त्यांची कायम तशीच ठेवली पाहिजे. कमी उठवायला नाही पाहिजे सबसिडी. बाजारभाव खूप आहे कारण का मच्छी पण खूप कमी येते ना युद्धामुळे. त्याच्यामुळे खूप मच्छी महाग, म्हणजे असं काही तिकडे आम्ही गिराकाच्या भावातच मच्छी खरेदी करतो. त्यामुळे इथे पण महाग, आम्हाला गिराकाला विकायला पण जमत नाही, एवढी मच्छी महाग असते. त्यामुळे आम्ही जास्त आणत नाही. प्रत्येक मच्छी मागे 200, 100, 200 वाढलेले. एवढा बाजार महाग आहे. आज गुड फ्रायडे आहे, शनिवार आहे, रविवार आहे. ताई इकडे या. ताई प्रेमी येत असतात. कमी आहे मच्छी. ताई काय पाहिजे का? भाव खूप आहे, जास्त आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त आहे की कमी? जास्त, खूप जास्त. साधारण कशामुळे हे भाव वाढले तुम्हाला वाटतं? नाही आम्हाला तशी मच्छी पण कमी झाली आहे आणि थोडं युद्धाचं तेल वगैरे येत नाही, त्यामुळे पण भाव त्या लोकांनी वाढवलाय. त्यांचे पण पैसे सुटायला हवेत म्हणून वाढवले त्यांनी पण पैसे. सुक्याचे मच्छी आता सध्या महाग आहे, थोडे माल कमी आहे त्याच्यामुळे. कारण की हे समुद्रात बोटी उतरत नाहीयेत. हा त्याच्यामुळे माल भेटत नाही. कशी ग्राहकांची मागणी आहे? आहे ताई, गिराकांची चांगली मागणी आहे. सध्या थोडी मच्छी महाग आहे त्याच्यामुळे गिराक पण पहिल्याचे भाव बघतात आणि का बाहेर बसतात, त्यांच्यामुळे पण त्रास आहे. साधारण काय भाव आहे मच्छीचा सांगा? मच्छी ताई मिनिमम आपल्याकडे 300 रुपये पर्यंत चालू आहे. येवला, कर्दी, बोंबील, दांडी, मांदेली, सुरमई, बांगडे, सोडे, वाकटी सर्व असते. सर्व आता सध्या नाही, ते सुरमई आहे, बांगडे आहेत तिथे आहेत, खारामधले पापलेट आहे, ढोमे आहेत, मांदेली आहे. प्राइस आहे सुरमईचे 600 रुपये किलो आहेत, ढोमेचे 300 रुपये किलो आहे, येवल्याचे 250-300 रुपये किलो आहे, करंदी 500 रुपये किलो आहे, 400 रुपये पण किलो आहे, 300 रुपये पण किलो आहे. मालावर आहे डिपेंड.
काय आपण काय बोलू नाही शकत. पुढचे आता काय मार्केटचा रेट असतो आपल्या इथे. सध्या वातावरणाची स्थिती पाहता आणि युद्धजन्य हा परिस्थितीमुळे काय वाटतं? त्याच्यामुळे मच्छीचा भाव टाईट आहे. डिझेल पेट्रोल भेटत नाही, त्याच्यामुळे बोटी जात नाही ताई. मच्छीमुळे माल कमी आहे. काय आता पुढे आपण बोलू नाही शकत. महाग पण होऊ शकते. माल का आता बाजारात मच्छीच नाही, वलं पण नाही, सुकं पण नाही, आणि माल आहे भरपूर महाग आहे. शिंबोरे 800 रुपये किलो आहेत. शिंपल्या 300 रुपये किलो आहेत. कालवं 100 रुपयाला पाकिट असते. एवढी कालवण ओके, काय याचा रेट आहे? 100 रुपये पाकिट असते. काय भाव कशामुळे वाटतो ते? असं काय नाही, त्यात मच्छीच कमी झाली सर्वी. आवाज स्ट्रॉंग आहे तसा. दादा सध्या काय मच्छीचा भाव आहे एकंदरीत? सध्या सर्वच मासे महाग आहेत. 300 रुपये किलो बांगडा. टोटली मासे महाग आहेत. तिच्यामध्ये 5-6 बसतील. 5-6-7 अथर्व दादा येणार रे. काय रेट काय आहे मार्केट? तुम्ही कुठल्या माशाचं सांगणार, मी त्याचं सांगणार ना. बाकडे काय कोळंबी पापलेट काय कोलंबी त्या मानाने रिजनेबल आहे, कारण शेतीची होते म्हणून कोलंबीचे रेट बऱ्यापैकी आहेत. पण पापलेट झालं, रावस झाली, सुरमई खूपच. सुरमई 800-900 रुपये किलो रेट जाते. रावस पण 800-900. कशामुळे एवढा भाव आहे? मासेच कमी, उत्पन्न कमी आणि खाणारे जास्त असं बोलू शकतो. आता गुड फ्रायडे पडेल, शनिवार आहे, रविवार आहे, मासे प्रेमी येतच असतात. पण इंधनाचं मासे प्रेमी येत असतात तो भाग वेगळा झाला. आपण मासे प्रेमी आले तरी मार्केटला अवेलेबिलिटी एवढी कमी आहे की रेट आता जे पावसाच्या ऑफ सीझनला असतात ते आता रेट चालू आहे. आता सीझन आहे. इंधनामुळे त्याचं नाही, इंधनामुळे असं काही नाही, कारण इंधनाला ही सबसिडी असते डिझेलसाठी. प्रत्येक बोटवाल्यांना ज्यांचे लायसन्स असतात त्यांना सबसिडी ऑलरेडी असते. त्यामुळे इंधनाचा डिझेलचा फरक याच्यावर नाही पडत.